आज आपण दडपे पोहे तयार करणार आहोत। तर एका भांड्यामध्ये 2 वाटी पोहे घेतलेले आहेत, जाडे पोहे आहेत। यामध्ये पाऊण वाटी ताक घालायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इकडे पुढची तयारी करूयात। एका वाडग्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। ओल्या नारळाचा चव ह्याच्यामध्ये मी घालतीये, साधारण पाव ते अर्धी वाटी। मिक्स करून घ्यायचं आहे, दाबून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य। मीठ घालायचं, चवीनुसार साखर घालायची, मिक्स करायचं परत एकदा। कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं छान दाबून। त्याच्यानंतर आता हे झाकून ठेवून 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। आता हे सर्व दोन्ही पण जिन्नस आपल्याला एकत्रित सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये फोडणी घालणार आहोत। हे बघा छान मिक्स झालं की आता फोडणी घालूयात। तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आता कच्चे शेंगदाणे घालून घेऊयात आणि छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात। हे शेंगदाणे छानपैकी साल तडकेपर्यंत फ्राय करून झाले की एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात मस्त। आणि आता ह्याच्यामध्येच त्याच तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता त्याच्यानंतर हिंग घालून ही फोडणी आपल्याला छानपैकी ह्या सर्व मिश्रणावर घालून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने मिरच्या सुद्धा फोडणीतच घातलेल्या आहेत मी। मिक्स करून घ्यायचं छानपैकी मस्त। सर्व जिन्नस एकदा मिक्स झाले की इथे बघू शकाल छानपैकी इथे आपले हे दडपे पोहे बनवून तयार आहेत। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा नाश्त्याचा पदार्थ जरूर करू शकता। तर इथे दडपे पोहे बनवून तयार आहेत। वरतून छानपैकी तळलेले शेंगदाणे घालून आपल्याला हे सर्व करून घ्यायचे आहेत। दडपे पोहे तयार झालेले आहेत।